विनंती, आपण अंतिम सामन्याला आता सुरुवात करायची आहे. तर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पहिले षटक टाकण्याची जबाबदारी निलेश सिंगवले, जातेगाव शिरूर परिसरातील हा खेळाडू. तर स्ट्राइक एंडला आहे कृष्णा गवळी. पहिला बॉल ओव्हर दी विकेट, पहिलाच बॉल उलट दिशेने, बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. मॅसिव्ह हिट षटकार. आज साहेब आवर्जून उपस्थित आहेत. त्यांच्याच उपस्थितीमध्ये अंतिम सामन्याचा हा 16 इथे रंगतोय. पहिल्या चेंडूवर उलट दिशेने षटकार ठोकला, मात्र दुसरा चेंडू चांगल्या टप्प्यावर टाकत असताना डॉट बॉल निर्धाव चेंडू आलाय. हे बॅटल चांगलं रंगील. दोन्ही संघाने अनेक मातब्बर संघांना पराभूत केलं आणि त्यानंतर फायनलचं तिकीट मिळवलंय. पुन्हा कव्हर्सच्या वरतून पॉइंट आणि कव्हर्स मधून काढलाय. हा देखील चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. वर 10 धावा. सुरुवात इथे चांगली आहे. ओव्हर दी विकेटने निलेश तयार. स्ट्राइक एंडला आहे कृष्णा गवळी. यावीला एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर. क्षेत्ररक्षक धावतोय. बॉल त्याने थांबवण्याचा प्रयत्न केलाय. अखेर पहा कुणालने हा बॉल थांबवण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या पार पाडला. यावर देखील एक नजर टाकली जाईल. तुर्तास 3 धावा इथे धावून पूर्ण केल्यात. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर लावली होती. अंतिम सामन्यासाठी प्रत्येक टीमला प्रत्येक डावामध्ये तुम्हाला एक एक रेफरल असणार आहे. त्याचा तुम्ही वापर करू शकता. पंच दोन्ही टीमसाठी एक एक रिव्ह्यू असणार आहे आणि त्याचा वापर केला जाऊ शकतो. जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही त्याचा वापर करू शकता. थँक्यू. संदीप पवारसाठी हा बॉल थोडासा मागे गेला. कव्हर्सला दिशा दिली. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे रणजित. एक धाव इथे प्राप्त होते. एकेरीच्या मदतीने धाव फलकावर धावा झालेला आहेत आतापर्यंत 14 धावा. पहिले षटक P1चं पॉवर प्लेचं पहिलं षटक, जिथे 2 खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर पेट्रोलिंग करतायत. श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकुशल कर्तव्यदक्ष असे कार्यकारी संचालक म्हणून ज्याची ख्याती आहे असे आदरणीय डॉक्टर यशवंत कुलकर्णी साहेब, त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा. आणि इथे देखील अजून एक चौकार आलाय कृष्णाच्या बॅट मधून. धावांचा पाऊस पडतोय. बरोबर धावसंख्या स्कोर कार्डवर आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा बिनबाद. सुरुवात इथे चांगली राहिली. 2 चौकार 1 षटकार. निलेश सिंगवलीच्या विरोधात हल्ला चढवला गेला. टिपिकल पॉवर प्ले बॅटिंग. 6 षटकांची लढत आहे. त्यामुळे पहिली 2 षटके ही पॉवर प्लेची असतील आणि ते पॉवर हिट दिल्लीच्या विरोधात कृष्णा गवळीचा. संदीप पवार थोडासा वेळ घेतोय. आतापर्यंत सिंगल घेत असताना त्याने स्ट्राइक कृष्णा गवळीला दिली. पण आता दुसऱ्या षटकामध्ये तो स्ट्राइक एंडला आलाय. आज जो कृष्णा गवळी या टीम मध्ये दाखल झाला आयकॉनच्या भूमिकेमध्ये. या खेळाडूने देखील अल्पावधीमध्ये अनेक स्पर्धा गाजवल्या. पण तो आता दुसऱ्या षटकासाठी शुभम शेळके. शुभमचा हा चेंडू कव्हर्सला हवाई हल्ला सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. दुसऱ्या षटकाची देखील ती सुरुवात. पहिल्या षटकामध्ये कृष्णा गवळीने पॉवर पॅक दाखवला. दुसऱ्या षटकामध्ये संदीप पवारचा वार पाहायला मिळतोय. म्हणजेच काय दोन्ही फलंदाज तेवढ्याच ताकदीने फलंदाजी करतायत. मैदानाच्या आतमध्ये कोणी फटाके वाजवणार नाहीत आणि ज्यांनाही फटाके वाजवायचे त्या कोपऱ्यामध्ये रिकामी जागा आहे, तिकडे वाजवा. बाउंड्री लाईनच्या आतमध्ये कोणी बसणार नाही किंवा फटाके वाजणार नाहीत. कारण उलट दिशेने धूर या साईडला येतोय आणि तो येणार नाही याची काळजी घ्या.
कॅमेरामॅनच्या इथे बसलेले जे छोटे मित्र आहेत बाउंड्री लाईनच्या बाहेर या. दुसऱ्या षटकामध्ये तेच पाहायला मिळते. आक्रमण अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. आक्रमण हा सर्वोत्तम बचाव हेच परिसूत्र इथे दोन्ही फलंदाज राबवत आहेत आणि बरोबरने धावसंख्येचा वेग झपाट्याने वाढतोय. 29 धावा फलकावर. आतापर्यंत या षटकामध्ये 1 षटकार 1 चौकार. यावेळेला मिड ऑफला झेल. संदीप पवारचा संपेल खेळ. पहिला धक्का 29ला 1. बार खांदे खालावले. थोडासा नाराज आहे. सुरुवात त्याने चांगली केली. मिड ऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. मात्र मिड ऑफ मध्ये निलेश शिंगवलेने कोणतीही चूक केलेली नाहीये आणि बरोबरच झेल घेत असताना हा फलंदाजी ती बाद झालाय. धावसंख्या 29. एक गडी बाद 29. मैदानाच्या आतमध्ये माळीनगरचा सुपुत्र कृष्णा पवार आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दोन्ही कृष्णा मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतायत. आप्पासाहेब खुळे आपले जे सहकारी फटाके वाजवत आहेत त्यांना विनंती आहे, ही शेवटची विनंती आहे की त्या ठिकाणी फटाके वाजवू नका, अन्यथा आपल्या संघास पेनल्टी लागेल, याची दखल घ्या. याविला उडवलाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. Huge 6. कृष्णा पवार मैदानामध्ये दाखल झाला. या परिसराचा तो स्टार खेळाडू आहे आणि पहिल्याच बॉलवर त्याने सांगितलं वाडा कुणाचाही असो आज राडा मी करणार. पहिला चेंडू पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लांब लचक षटकार. शुभम शेळकेवर आक्रमण झालंय. त्यानंतरचा बॉल सरळ बॅटचा वापर केलाय. मिड ऑन नाहीये. लॉंग ऑनला जाईल बॉल. कुणाल खून थोडासा अडखळतोय. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये करायचंय. थ्रो इथे वेळेत केला गेला. एकदा पूर्ण झाली. दुसऱ्या धावेसाठी कृष्णा पवारने सध्या नकार दिलाय. बरोबर 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 36 धावा. सुरुवात अगदी धमाकेदार केली आहे. पहिल्या षटकामध्ये निलेश शिंगवलीवर हल्ला चढवला. दुसऱ्या षटकामध्ये 2 षटकार 1 चौकार आला. इथे शुभम शेळकेवर हल्ला झालाय. धावांचा पाऊस पडतोय पण तो अजूनही येणारी 4 षटकं शिल्लक आहेत. पॉवर प्लेची 2 षटकं संपली आहेत. मोठ्या धावसंख्येच्या दिशेने सुरुवात झाली. एक गडी गमावलाय संदीप पवार. अंतिम सामन्यामध्ये थोडासा अपयशी ठरलाय परंतु त्याची जी जागा आहे ती भरून काढण्यासाठी 2 कृष्णा मैदानामध्ये दाखल झालेत. क्रिकेटचा महासंग्राम. करायचं तर सर्वोत्तम करायचं, द्यायचं तर सर्वोत्तम द्यायचं. या स्पर्धेचं देखील आयोजन उभारणी युवा नेते युवा उद्योजक आदरणीय राजरत्न बापू नाईक नवरे आणि त्यांच्या बरोबरने जिगरबाज युवा ग्रुप आदरणीय डॉक्टर यशवंत शंकरराव कुलकर्णी साहेबांवर असणारं त्यांचं प्रेम आणि त्या प्रेमाच्या पोटी सुपंत चषक हा क्रिकेटचा सोहळा याची देही याची डोळा आपण श्रीपूर नगरीमध्ये अनुभवतोय. साहेबांचे असणारे आशीर्वाद आणि त्या आशीर्वादाच्या जोरावर या स्पर्धेची उभारणी केली गेली. तिसऱ्या षटकासाठी ओम माळी गोलंदाजीसाठी दाखल झालाय. पहिलाच बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला. लेग कटरचा वापर केलाय. लेफ्ट हँडर आहे. आपल्या शैलीचा योग्य वापर करत असताना चांगला चेंडू वळवलाय. पुढ्यातून टर्न केलाय बॉल. पहिल्या चेंडूवर बीट केले कृष्णा पवारला. दुसरा बॉल वेगाने टाकलाय. फ्लिक केलाय अलॉंग दी कार्पेट. बॉल जाईल डीप मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे तयार. एक धाव मिळते सिंगलच्या बरोबरने. धावसंख्या स्कोर कार्डवर 37 धावा 37. पहिल्या 2 चेंडूंवर ओमने 2 धावा खर्च केल्यात. आता स्ट्राईक एंडला कृष्णा गवळी दाखल झालाय. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा चांगला चेंडू वळवलाय. नजर नव्हती शेवटपर्यंत आणि त्यामुळे तिथे कृष्णा गवळी बीट झालाय. या षटकामध्ये काही धावा रोखल्या. 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केले. मागच्या मॅच मध्ये भरपूर महागडा ठरला होता परंतु या मॅच मध्ये कमबॅक करत असताना अचूकता आतापर्यंत दाखवली आहे. मात्र इथे बॅटची कड घेतली आहे. फ्लाय स्लिपला फिल्डर. मोठा मासा
जाळ्यात सापडलाय. कृष्णा गवळीचा खेळ संपलाय. दुसरा धक्का 37-2. कृष्णा गवळीने मोठा फटक्याचा प्रयत्न केला, कारण मागच्या बॉलवर तो बीट झाला होता. या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा त्याचा इरादा, परंतु कटरच्या विरोधात अगेन्स्ट टर्न घेण्याचा प्रयत्न. बॅटची कड घेतली. फ्लाय स्लिप मध्ये कोणतीही चूक झालेली नाही आणि ती फलंदाज बाद झालाय. दुसरा धक्का बसतोय 37 या धावसंख्येवर. सुरुवात चांगली केली होती कृष्णा गवळीने. 1 षटकार 2 चौकार त्याच्या खात्यामध्ये आहेत, परंतु आता तो परतलाय. थोडासा नाराज आहे. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये आकाश चव्हाण. कॅमेरामनच्या जवळ जे खाली छोटे मित्र आहेत, बाउंड्री लाईनच्या बाहेर या. कॅमेरामनच्या इथे असलेले छोटे मित्र, चला तिथून बाजूला या. आपल्याकडे भरपूर जागा आहे. त्या कट्ट्यावर बसू नका, कोणीच तिथे बसणार नाही. व्हॉलंटियर्स आपण एक लक्ष द्या. जिगरबाज युवाचे सर्व कार्यकर्ते, त्या कट्ट्यावर कोणी बसणार नाही. इलेक्ट्रिसिटीचा करंट येऊ शकतो, कारण इलेक्ट्रिसिटी चालू आहे. अजून एक चांगला बॉल. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय आकाश चव्हाण. पहिल्या चेंडूवर बीट झाला. या षटकामध्ये फक्त 1 धाव. ओम माळी लेदर क्रिकेटचा अनुभव त्याच्या गाठीशी, आणि सध्या तोच अनुभव इथे त्यांनी पणाला लावलाय. ओ हो, इथे पहा. अजून एक वेळेला संधी निर्माण झाली होती. येस, पंचांचा निर्णय येतील. पंचांचा निर्णय येणार आहे. उद्या प्ले डाऊन झालाय. पंच प्ले डाऊन. इथे विकेट मिळाली आहे. तिसऱ्या पंचांना आता पाचारण केलं जात आहे. पडताळणी केली जाईल. बहुधा हा चेंडू स्टंपला लागलाय. फलंदाज निघालाय आणि येस, तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. फलंदाज बाद, म्हणजे तिसरा धक्का. ह्या षटकामध्ये फक्त 1च धाव ओम माळीने खर्च केल्याने 2 महत्वाच्या विकेट कृष्णा गवळी आणि आकाश चव्हाणला त्यांनी बाद केलंय. पहिल्या 2 षटकांमध्ये धावांचा पाऊस पडत होता. पहिल्या 2 षटकांमध्ये फलंदाजी करणाऱ्या टीमची गाडी रमपमपम चालली होती, मात्र आता त्या गाडीला कुठेतरी स्पीड ब्रेकर लागलाय असं चित्र तिसऱ्या ओव्हरमध्ये पाहायला मिळालं, जिथे फक्त 1च धाव ओम माळीने खर्च केली आहे. येणारी 3 षटकं महत्वाची असतील. चौथ्या षटकासाठी पुन्हा एकदा निलेश इंगवले. पहिल्या षटकात महागडा ठरला. आता चौथ्या ओव्हरसाठी पुन्हा एकदा त्याला पाचारण केलंय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होईल, कारण मैदानाच्या आतमध्ये आलाय रोहित राठोड. आज रोहित राठोडला रावडी राठोडचं रूप धारण करावं लागेल, कारण अंतिम सामना आहे. आज नाही तर कधीच नाही. आणि या पर्वाचा विजेता बनायचा असेल तर एक चांगलं लक्ष सेट करावं लागेल, कारण दोन्ही टीमकडे स्टारकास्ट मोठी आहे. पण आता स्ट्राईक एंडला आहे कृष्णा पवार. समोर गोलंदाज निलेश तयार. ओव्हर द विकेटने पहिला बॉल. पहिलाच बॉल फुल लेंथ होता. वाह, अप्रतिम, अद्भुत. काय झेल टिपलाय. कव्हर्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न. कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक होता. डोळ्यांची पापणी लवते न लवते तोपर्यंत झेल टिपलाय. हा झेल आवडला असेल तर टाळ्या वाजवायला संकोच करू नका. अप्रतिम झेल. फलंदाज कृष्णा पवार बाद. मागच्या ओव्हरमध्ये झालेल्या चुका आणि त्या सुधारण्याचा त्याला कुठेतरी मौका होता, संधी होती, आणि या संधीवर सुवर्ण संधीमध्ये त्याचं रूपांतर करत असताना कृष्णा पवार एक मातब्बर फलंदाज त्यांनी बाद केलाय. आणि आता डावाला खिंडार पांड्याला सुरुवात करण्याचा प्रयत्न सुरू केलाय. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 37 धावा. गडी बाद झाली 4. अण्णासाहेब खुळे 11 शिरूर विरुद्ध दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय प्रणव माठ श्रीपूर आचेगाव. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न. अजून एक. तू चल मी आलोच. जफर देखील बाद झालाय. लगातारच्या 3ऱ्या चेंडूवर
2 बॉलवर 2 विकेट आल्या. आता लगातारच्या तिसऱ्या चेंडूवर देखील येईल का? मागच्या चेंडूवर कृष्णा पवार बाद झाला. त्याच्या पावलावर पाऊल ठेवून तू चल मी आलोच असं जफरने सांगितलं आणि तो देखील बाद झालाय. जफर साथी आज संघाचा साथी बनलेला नाहीये. पहिलाच बॉल, शून्याचा चष्मा, भोपळाही न फोडता तो बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये आता शुभम येईल. क्रिकेटचा अद्भुत खेळ कधी रंग बदलेल हे सांगता येत नाही. अनिश्चिततेने भरलेला खेळ, जिथे भाग्यत फेल तो क्रिकेटचा खेळ. 37 या धावसंख्येवर 2 गडी लगातार बाद केलीत. ऑन हॅट्रिक आहे सध्या निलेश इंगवले. काल रणजित फराटेने विकेट हॅट्रिक या पर्वामध्ये पूर्ण केली. तब्बल 5 विकेट त्याने घेतल्या. लगातार 3 विकेट आल्या. 2 ओव्हरचा स्पेल पूर्ण करत असताना 5 विकेट त्याच्या खात्यामध्ये. काल त्याने अर्धशतक देखील ठोकलं. आज तो फायनल मध्ये खेळतोय आणि जी सुरुवात दमदार झाली होती त्याला खिंडार पडलाय. उद्या आता 3री विकेट येईल का? शुभम स्ट्राईक एंडला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. 37 ला सध्या 5 गडी बाद झालीत. निम्मा संघ डगआउट मध्ये. धावसंख्येला पूर्णपणे लगाम लागलाय. स्पीड ब्रेकर लागलाय. इथून आता मला ते अदनान सामींचं गाणं आठवतंय, थोडासा लिफ्ट करा दे. आता लिफ्ट करावं लागेल. जबाबदारीचं क्रिकेट इथे गरजेचं. ओव्हर दी विकेटने पुढचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कड आहे आणि इथे देखील फलंदाज बाद होईल. मागच्या चेंडूवर थोडासा हलक्या हाताने खेळला परंतु या चेंडूवर बॅटची कड. विकेट किपरच्या मागे क्षेत्ररक्षक झेल टिपलाय. 6वा धक्का. 37 ला 6. आमच्या डीजे वाल्या दादांनी गाणं वाजवलं, आल्या आल्या जाऊ नका. परंतु फलंदाज मात्र आल्या पावली माघारी आलेत. आज तुमचं लक्षात घेतलं जात नाहीये. मैदानामध्ये थांबण्याची गरज आहे. भागीदारी गरजेची असेल. आयुष्याच्या प्रवासामध्ये उद्योग असो, व्यवसाय असो किंवा क्रिकेट असो, भागीदारी पार्टनरशिप ही भरपूर महत्वाची राहते आणि ती पार्टनरशिप आता 7व्या विकेटसाठी इथे बनवावी लागेल. आता फलंदाजांना देखील सांगायचंय, बुलाती है मगर जाने का नाही. डगआउट मध्ये बोलवलं जाईल परंतु तुम्हाला जायचं नाहीये. लढावं लागेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये सौरभ आवरे. जोरात बॅट फिरवली आहे. खेळायचा होता वाशीला, बॉल गेलाय काशीला. अशी परिस्थिती सध्या मैदानामध्ये. धुंडोरे साजना. धावा आलेल्या नाहीयेत. धावांसाठीची धावाधावाशी चालू राहील. अंतिम सामना आहे. या सामन्यामध्ये तुम्हाला डू ऑर डाय असंच खेळावं लागेल. निलेश शिंगवलीने चांगलं कमबॅक केलंय. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट. अनप्रिडिक्टेबल बाउन्स. अतिरिक्त उसळी व्हाईट बॉलची घोषणा. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 पंचांनी ती वापरलाय. व्हाईट बॉलची घोषणा. एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल. एक्स्ट्राच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 38 धावा. एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड. निलेश. पुढचा चेंडू सौरभ साठी. आउटसाठी ऑफ स्टंप. वळण घेणारा चेंडू. पंचांकडे आशाळभूत नजरेनं पाहिलंय परंतु पंचांनी नकार दिलाय. बरोबरच निर्धाव चेंडूने ओव्हरची समाप्ती होईल. 4 षटकांचा खेळ संपलाय. 38 धावा, 6 गडी बाद. जिथे 2 षटकानंतर धावांचा पाऊस पडला होता आता तिथे दुष्काळ पडलाय की काय असं चित्र निर्माण झालंय आणि म्हणूनच क्रिकेटमध्ये कधीच भाकीत करता येत नाही. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 38 ला 6. निम्मा संघ सध्या डगआउट मध्ये आहे. अजूनही 2 षटक शिल्लक आहेत. आतापर्यंत 4 षटकांमध्ये काय झालं हे लक्षात न घेता येणाऱ्या 12 चेंडूंवर आम्हाला धावा काढायच्या आहेत. या इराद्याने खेळावं लागेल. सोडतोस काय धीर होऊ दे जरा उशीर. रात संपता पहाट होईल रे पुन्हा. आज ती नवीन पाठ फलंदाजांना निर्माण करायची आहे. आयुष्यात येणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला नवीन मार्ग देते तर मावळणारा सूर्य हा अनुभव देऊन जातो. या दोन्ही गोष्टींचा संगम दाखवायचा आहे कारण येणारे 12 चेंडू तुमच्या अस्तित्वाची लढाई लढणार आहेत. पहिलाच बॉल. ओव्हर नंबर 5 चा उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न. अगेन्स्ट द टर्न. नजर नाहीये. हँड अँड आय कोऑर्डिनेशन तेवढंच प्रॉपर नाहीये. डॉट बॉलनी पुन्हा एकदा ओमने सुरुवात केली आहे. दुसरा बॉल. लवकर बॅट फिरवली. बॉडीला रोल केलाय. पुल करण्याचा प्रयत्न. कोणतेही कनेक्शन नाहीये. चेंडू यष्टीच्या मागे. पप्पू तोडकर अक्षरशः यष्टीला खेटून उभा आहे. पहिल्या 2 चेंडूंवर पूर्णपणे थांबवलाय. तिसरा बॉल. लो फुल टॉस होता. पायावर टाकण्याचा प्रयत्न. बॉल जाईल अलॉंग दी कार्पेट. डीप स्क्वेअर लेगला. फिल्डर आहे रणजित. त्याने चेंडू थांबवला. तोपर्यंत एकदा पूर्ण केली. पप्पूच्या डोक्यावरून बॉल निघालाय मात्र बॅकअप दिलाय. बॅकअप नसेल तर पॅकअप करावं लागतं. पण आता या सामन्यामध्ये कोणता संघ आज पॅकअप करेल, कोणता संघ विजेता ठरेल, अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळणार आहेत. धावसंख्या स्कोर कार्डवर 39. 6 गडी बाद.
हवेत खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. दॅट शुड बी टेकन. येस, अजून एक विकेट. 7वा धक्का बसतोय 39 या धावसंख्येवर. फलंदाज बाद. सातवा धक्का टीमला बसलाय. प्रत्येक फलंदाजाने मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला. रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये विकेट आल्या. क्रिकेटची लाईफ लाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकेरी दुहेरी धाबा कुठेच घेतलेल्या नाहीयेत. येस नो वेट या शब्दांचा दुष्काळ पाहायला मिळाला आणि त्यामुळे सातत्याने मोठ्या फटक्यांच्या प्रयत्नामध्ये फलंदाजी ती बाद झालीत. 7वा धक्का 39 ला 7. या बिकट परिस्थितीमधून आता नवीन मार्ग निर्माण करायचा आहे. नवीन फलंदाज राजू. आयुष्यात सर्व काही संपले असं वाटतं ना, तिथून नवीन सुरुवात करा. ती सुरुवात अशी करा की तुमच्या पराभवाची वाट पाहणारे तुमच्या स्वागतासाठी उभे राहिले पाहिजेत. आज या सामन्यामध्ये तेच तर करायचंय. पुढे टाकलाय बॉल, पुढ्यातून वळवलाय, एक पाऊल बाहेर काढलं, खेळण्याचा प्रयत्न केलाय, कनेक्शन नाहीये. बॉलनी टाटा बाय बाय केलं. संध्याकाळच्या चहाचा काय प्लॅन केलाय का असं विचारलं असेल, एवढ्या जोडून निघून गेलाय. आतापर्यंत 5 चेंडू अचूकता पाहायला मिळाली. हा देखील चांगल्या टप्प्यावर. ओम माळीची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवायला संकोच करू नका. अंतिम सामन्यामध्ये छोटा पॅकेट, खूप चांगली गोलंदाजी. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर पहिल्या डावामध्ये 39 धावा. अजूनही जे फ्लॅग लावलेले पाईप आहेत, जितेन झोका देऊ नका. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये देखील 18 धावा. तिसऱ्या षटकामध्ये 1 धाव. चौथ्या षटकामध्ये 1 धाव आली आणि 5व्या षटकामध्ये देखील 1च धाव आली आहे. म्हणजे पहिल्या 2 षटकांमध्ये जे कमावलं होतं ते आता इन्कम टॅक्स मध्ये गमावलंय, अशी परिस्थिती झाली आहे. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. अजून धावा इथून काढाव्या लागतील. या 6 चेंडूवर मोठे फटके खेळणं गरजेचं असेल, परंतु समोर तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज आहे रणजित फराटे. या खेळाडूला ही स्पर्धा नेहमीच रास पावली आहे. फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल, नेहमीच तो प्रभावी कामगिरी करतो. काही पर्वांमध्ये विजेत्या संघाचा तो भाग राहिलाय. आज शिरूर टीम साठी खेळत असताना खूप चांगले योगदान त्याने दिलंय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. आणि बहुधा सिरीज साठी देखील हा खेळाडू पुढे येऊ शकतो. अप्परकट बॉल चाललाय गल्लीमधून सीमारेषेच्या बाहेर. चौकार, लेट पण थेट. अखेर 4 धाबा. वाहतूक आता सुरळीत होईल कारण हा चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या 43. मालिकावीरच्या शर्यतीमध्ये रणजित फराटे आणि कृष्णा पवार हे 2 खेळाडू सर्वात पुढे आहेत. कोण बाजी मारेल? बन्ना आटवेक बॅट फिरवली. एक्सप्रेस बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय. सबमरीन होता. पाणबुड्या ज्यावेळेला पाण्याच्या खाली जाऊन आक्रमण करतात तसाचा चेंडू यस्तीच्या खालून निघून गेला. सबमरीन डिलिव्हरी. डॉट बॉल. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या स्कोर कार्डवर 43. 7 गडी बाद. रणजित तयार. स्ट्राईक एंडला आहे राजू. राजूने हा पण पूल केलाय, तो सक्सेसफुल आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. दोन मोठे फटके उभारी देतील. धावसंख्या स्कोर कार्डवर या षटकाराबरोबरच 49 धाबा. रणजित पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. यावेळेला ऑन साइडला उडवलाय चेंडू. क्षेत्ररक्षक धावेल. चेंडू डोक्यावरून निघून गेलाय. 4 धावांसाठी अजून एक चौकार. या षटकामध्ये 14 धाबा आल्या 4 चेंडू मध्ये. म्हणजेच काय पुन्हा एकदा गिअर शिफ्ट केलाय. अजून 2 चेंडूंचा केस शिल्लक आहे. 54 धाबा. 53 धाबा धावफलकावर आहेत. अजून एक मोठा फटका स्लॉट मध्ये टाकलाय. प्लॉटच्या बाहेर पाठवलाय. मॅसिव्ह हिट 6. 59 धाबा.
आली रे आली, आता माझी बारी आली. आता ही शांतता वादळापूर्वीची होती, असाच त्याचीच प्रचिती आली. भरपूर वेळ शांत राहिल्यानंतर आता सांगितलंय शांत राहिला, मी काय संत नाहीये. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर निर्धाव चेंडू आला, 2 षटकार आलेत, 2 चौकार, 20 धावा आतापर्यंत 5 चेंडू मध्ये खर्च केल्यात. हे षटक महागडे ठरलंय, इथे गती कमी केली. बरोबरच पंचांचा इशारा येतोय, व्हाईट बॉलची घोषणा. गती कमी केली पण तू मती वापरली नाहीये. गती सोबत मती वापरली की प्रगती होते. रणजित फराटे इथे महागडे ठरले. आयुष्यात आत्मविश्वास असावा, अति आत्मविश्वास नसावा. आम्ही कौतुक केलं होतं की मालिकेवीरच्या शर्यतीमध्ये हे 2 खेळाडू पुढे आहेत, परंतु त्यानंतर या षटकामध्ये भरपूर धाबा आल्यात. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या टोला लागलाय, क्षेत्ररक्षक आहे धावेल पण तो बॉल थांबलेला नाहीये. बरोबरच या षटकामध्ये तब्बल 25 धावा वसूल केल्यात. 64 धावा धाव फलकावर, 65 धावांचं लक्ष आहे, म्हणजे इथे चांगली फाईट होईल. 36 चेंडू आणि 65 धावा. फार वेळ घ्यायचा नाहीये. पहिल्या डबाचा की संपलाय, लगेच दुसऱ्या डबाला सुरुवात होईल. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत या 5व्या पर्वामध्ये. या स्पर्धेचे आयोजक आदरणीय युवा नेते, युवा उद्योजक राजरत्न बापू नाईक नवरे आणि त्याचबरोबर जिगरबाज युवा ग्रुप यांच्या माध्यमातून आयोजित हा सुपंत चषक. 64 धावा झालेत, 65चं लक्ष आहे. या सुपंत चषकामध्ये 5 दिवसांसाठी समालोचन करण्याची आपण संधी दिली, त्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. यानंतर दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल ऐकूया मायक्रोफोनवर नरेश ढोमे सरांना. वेलकम सर, आपलं स्वागत आहे. या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची, इथे नद्यांनी दिली आम्हाला समर्थता बलिदानाची. पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची, जगदंबेचा पालव इथे लढवय्यांच्या सदाशिरी, रणफंदीची जात आमुची, कोण आम्हा भयभीत करी. रणांगण मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळते, रणांगण पेटलेलं आहे, युद्ध सदृश परिस्थिती मैदानामध्ये झालेली आहे. निमित्त आहे सुपंत चषक 2025 5व्या पर्वामध्ये आलेला हा भव्य दिव्य सोहळा. कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षम, कार्यकुशल, कार्यतत्पर मॅनेजिंग डायरेक्टर तथा महाराष्ट्र MD असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉक्टर यशवंतराव कुलकर्णी साहेब यांचा वाढदिवस आणि साहेबांचं अभिष्टचिंतन क्रिकेटच्या स्पर्धांच्या माध्यमातून होतोय. पूर्ण श्रीपूर गाव वेगवेगळ्या प्रकारे साहेबांचा वाढदिवस सेलिब्रेट करत असतात. वेगवेगळ्या स्पर्धा होतात, वेगवेगळे उपक्रम होतात आणि या वर्षी देखील तितक्याच धडाक्यामध्ये, तितक्याच आनंदामध्ये साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. 5व्या पर्वामध्ये ही स्पर्धा संपन्न होते. मागच्या 4 यशस्वी पर्व आपण पाहिली आणि आता फायनलचा रंगारंग सोहळा. इथे 2 तगड्या संघांमध्ये सातत्यानं हिंदोळ्यांवरती हेलकावे खाणारा हा सामना आपण पाहिला. सुरुवातीला चांगली सुरुवात झाली होती प्रणव मार्ट कडून, त्यानंतर पाठोपाठ विकेट घेत इथे शिरूर संघाने आक्रमण केलं. राजनंदनजी नाईक नवरे मंचावर या. राजनंदनजी नाईक नवरे मंचावर या. डॉक्टर सुनील पोकळे सरांचं आगमन इथे झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत. हॅलो. स्पर्धेसाठी उपस्थित मान्यवरांचा सत्कार संपन्न होतोय. राजरत्न नाईक नवरे मित्र परिवाराच्या वतीने व त्याचबरोबर जिगरबाज ग्रुपच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय. या ठिकाणी उपस्थित असलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष सन्माननीय किरणदादा धांजे यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले महाळुंग नगरपंचायतचे नगरसेवक सभापती सन्माननीय सोमनाथजी मुनफणे यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय. त्याचबरोबर ज्येष्ठ नेते मोलाचाचा पठाण यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय. त्याचबरोबर नगरसेवक नवगिरे सर
यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय। या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय डॉक्टर सुधीर पोपळे सर यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय। सन्माननीय जांभूळचे सरपंच राहुल खटके यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय। उद्योजक पिसाळ यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय। त्याचबरोबर ज्येष्ठ नेते सन्माननीय BT शिवशरण यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय। पॅन्थरचे ज्येष्ठ नेते सन्माननीय तुकाराम बाबर यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय। त्याचबरोबर पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे पाटील साहेब यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय। अनिलजी नाईकनवरे या स्पर्धेचे मार्गदर्शक अनिलजी नाईकनवरे यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय। पाटील साहेबांचा सत्कार। त्याचबरोबर उपस्थित कारखान्याचे सर्व अधिकारी यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय। याचबरोबर नरेंद्र भोसले यांचाही सत्कार होतोय। मॅचला श्रीपूरचे पहिला चेंडू 4 माजी क्रिकेटर सुरेश वैद्य सर ज्यांनी आपण पूर्वीपासून लेदर संघाचे सामने पाहताना खेळताना पाहिलेले आहेत, असे वैद्य सरांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय। आणि सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी उपस्थित असलेले प्रेक्षक आपलंही या ठिकाणी राजरत्न नाईकनवरे परिवाराच्या वतीने आणि स्वतः राजरत्न नाईकनवरे यांच्या वतीने या ठिकाणी सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार स्वागत की आपण भरपूर प्रमाणात या ठिकाणी या स्पर्धेला रिस्पॉन्स दिलेला आहे। संजय भोसले यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय। RPAचे तालुका उपाध्यक्ष संजय भोसले, उद्योजक बजरंग भोसले यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय। विजयासाठी 65 धावा उंच आकाशामध्ये चेंडू। हॅलो प्रवीण साळवे आणि या ठिकाणी यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय। पहिला धक्का पहिल्याच षटकामध्ये रणजित फराटेचा एक मोठा धक्का इथे बसतोय आप्पासाहेब खोळे 11 शिरूर संघाला। तर 65 धावांचं लक्ष आहे, ज्यांचा वाढदिवस आपण साजरा करतोय डॉक्टर यशवंतराव कुलकर्णी साहेब यांचा 65 हा अत्यंत लकी आकडा आहे आणि तेवढ्याच धावा आप्पासाहेब खोळे 11 शिरूर संघाला बनवायच्या आहेत। तर हा एक योगायोग आहे। अनेक चांगल्या गोष्टी या निमित्ताने या स्पर्धेच्या निमित्ताने घडत आहेत। खरं तर जिगरबाज युवा त्यांचं मी कौतुक करेल, ज्या पद्धतीनं त्यांनी या स्पर्धेसाठी मेहनत केलेली आहे। पाऊस आलेला असतानाही मंडळी पावसात भिजत खेळपट्टीचं संरक्षण करत होती, मैदानाची आखणी करत होते, मैदान व्यवस्थित करत होते आणि त्यामुळेच 5व्या दिवशी आज या स्पर्धेचा समारोप आपण करू शकलेलो आहोत। मागच्या 4 पर्वांमध्ये आपण सातत्यानं बघितलं होतं की ही स्पर्धा 6व्या 7व्या 8व्या दिवसांपर्यंत आपण कव्हर केलेली आहे, पण एक मात्र आज 5व्या पर्वामध्ये आपण घेतोय आणि 5व्याच दिवशी या स्पर्धेचा समारोप होताना बघायला मिळणार आहे। आकाश चव्हाण गोलंदाजी मार्कवरती, पप्पू तोडकर स्ट्राईक एंडवरती एक आक्रमक खेळाडू, भारतीय रग्बी संघाचा नियमित खेळाडू आहे तो म्हणजे पप्पू तोडकर। उजव्या यष्टीच्या बाहेर रग्बी खेळणारा हा खेळाडू, टेनिस क्रिकेट तर अप्रतिम खेळतोच, परंतु रग्बी खेळामधून तो देशाच्या संघाचं प्रतिनिधित्व करतोय। पोलीस आहे तो आणि पोलीस नॅशनल गेम्स मध्ये तो मागच्या 6 वर्षांपासून सातत्याने गोल्ड मेडल पटकावतोय। निश्चित या खेळाडूंचा आपल्याला अभिमान आहे। आज पप्पू तोडकर श्रीपूरच्या मैदानावर, ओ हो खराब बॉल आहे, धाव घ्यायची आहे, पप्पूने नकार दिलाय कुलान खोडला, धाव 1 मिळणार आहे, नो बॉलचा इशारा येतोय। स्क्वेअर लेग अंपायर अर्थातच स्ट्रायकर एंड अंपायर इर्शाद बिराजदार सर आणि सूरज गायकवाड सर बरोबरच वरुण बुर्ला सर या तिन्ही ऑफिशियल्सने या स्पर्धेमध्ये अत्यंत सुंदर योगदान दिलेलं आहे आणि त्यामुळेच 0 कॉन्ट्रोवर्सी, एकही वाद या स्पर्धेमध्ये झालेला नाही। अप्रतिमपणे सगळे सामने व्यवस्थित आणि अत्यंत सुंदर चुरशीचे पार पडलेले आहेत। गाववाईज विभागामध्ये 12 संघ होते, सगळ्या तगड्या टीम होत्या। पुणे, अहिल्यानगर, सातारा, सोलापूर जिल्ह्यातल्या नगरपंचायत विभागामध्ये देखील या 4 जिल्ह्यातून पुन्हा तगडे संघ आले। यस कडक पप्पू तोडकरचा पंच होता, डीप एक्स्ट्रा कव्हरला 1 टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर 4
चौकार आहे विजयासाठी 65 धावांचा आव्हान निश्चित सोपं नसणार आहे, कारण समोरचा आचेगाव संघ अर्थातच प्रणव मार्ट हा संघ देखील तेवढाच दमदार आहे. 4 सामने ओळीने जिंकलेले आहेत दोन्ही संघांनी, एकही पराभव स्वीकारलेला नाहीये. यावेळेस स्क्वेअर लेगला अलॉंग दी कार्पेट चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक तिथे संदीप पवार येणार आहे धावत. 1 धाव प्राप्त होणार आहे. दोन्ही संघ अजून पहिले बाजीराव आहेत, कारण दोन्ही संघांनी हरलेली लढाई अजून बघितलेली नाही. पहिल्या बाजीरावांना संपूर्ण आयुष्यामध्ये 42 लढाया खेळला, एकाही लढाईमध्ये पराभव स्वीकारला नाही. तर इथे हे दोन्ही संघ आहेत की दोघांनी अजूनपर्यंत या मैदानामध्ये पराभव स्वीकारलेला नाही. विजयाचा अश्वमेध दोन्ही संघांचा घोडदौड करताना आपण बघतोय. पहिलं षटक पूर्ण झालेलं आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 10, सरासरी आहेत 11 धावांची. सरासरीच्या जवळ पोहोचतायत आप्पासाहेब कुळे 11 शिरूर. आतापर्यंत दोन्ही संघांनी डोंगर टेकड्या सर केलेल्या आहेत. आता एव्हरेस्टची चढाई करायची दोन्ही संघांना. सस्यहरणांची शिकार केलेली आहे, आता प्रत्यक्षात वाघाची शिकार करण्याची वेळ आलेली आहे. आतापर्यंत खेळलेले सामने कदाचित घरी करायला दिलेला अभ्यास होता, आता बोर्डाचा पेपर दोन्ही संघांना सोडवायचा आहे. त्यामुळं परीक्षा दोन्ही संघांची कठीण आहे. कसोटी लागलेली दोन्ही संघांची, आणि या कसोटीवरती खरा कोण उतरणार याचं उत्तर पुढच्या काही क्षणात आपल्या समोर असणार आहे. खेळाडू येते कृष्णा पवार. माळीनगरचा हा सुपुत्र आहे, सोलापूरचा सुपुत्र. आज टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून देशभर क्रीडा रसिकांची मन लक्ष वेधून घेतोय. वाह वाह, काय बॉल आहे. ब्लॉक होल मध्ये बुंद्यात टाकलेला चेंडू. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न पप्पू तोडकरचा फसला. निर्धाव चेंडू. कृष्णा पवार ॲज अ आयकॉन, कृष्णा गवळी ॲज अ आयकॉन, हे 2 कृष्णा या संघाचं प्रतिनिधित्व करतायत. आणि त्याचबरोबर आचेगावची दमदार खेळाडूंची फौज त्यांच्या दिमतीला. समोर पप्पू तोडकर सारखा दिग्गज. फुल टॉस होता, कव्हर्स मध्ये गॅप मिळतोय. पप्पू तोडकरला मिळत आहे 4. बरोबर फलकावरती धावांची नोंद 14. दुसऱ्या षटकामध्ये तगडी बॅटिंग लाईन हे शिरूरचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. रणजित फराटे जरी बाद झाला असला तरी पप्पू तोडकर, कुणाल खोंड मैदानामध्ये आहे. सगळे मॅच विनर आहे. निलेश शिंगवले देखील मॅच विनिंग खेळी करतो. तर शुभम शेळके, ओम माळी सारखे दिग्गज फलंदाज या संघामध्ये आहेत. बॅटिंग लाईन स्ट्रेंथ मोठी आहे. पाहायचंय कृष्णा पवार या फलंदाजांना कसं हाताळतोय. यस, सुंदर फटका. गॅप इथे मिळतोय पप्पू तोडकरला. नो चान्स फॉर स्टॉप इन द बॉल. 4 रन. दुसऱ्या षटकामध्ये कृष्णा पवारला अगदी सहजतेने, म्हणजे एखादा सर्जन ज्या प्रकारे ऑपरेशन करतो, मग ते मेंदूचं ऑपरेशन असेल किंवा अगदीच हृदयाचं ऑपरेशन असेल, जितक्या सहजतेने एखादा सर्जन ते ऑपरेशन करतो तेवढ्या सहजतेने पप्पू तोडकर हाताळतोय कृष्णा पवार सारख्या दिग्गज गोलंदाजाला. एखादा सर्पमित्र जसा विषारी सापाला हाताळतो ना, तितक्या सहजतेने आज गोलंदाजांना हाताळलं जात आहे. अप्रतिम फलंदाजी इथे मैदानामध्ये बघायला मिळते पप्पू तोडकर कडून. 16 धावा, 18 धावा धाव फलकावरती. 18 ऑन बोर्ड. कृष्णा पवार. पहिला चेंडू अप्रतिम होता, लेंथ बॉल होता, पप्पूला समजला होता. पुढच्या दोन्ही चेंडूवरती अत्यंत सुंदरपणे तो पुढे आला. या उंच फटका फसलेला आहे का? ओहो हो हो, वॉट, काय घडलंय तिथे, काय घडलंय तिथे बघायचंय. आणि मला वाटतं तिसऱ्या पंचांकडे जाणार आहे. कॅमेरामन देखील तिथे जवळच आहे, त्यामुळे सगळ्या गोष्टी अगदी क्लिअर होतील. झटापट तर झालेली आहे. कॉन्फिडन्स संदीप पवार आहे. यापूर्वीच आपण चर्चा करत होतो की सूर्यकुमार यादवनं घेतला होता क्लासेनचा झेल, आणि तिथून पुढे भारतानं दक्षिण आफ्रिकेचा पाडाव करत T20चा वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीवरती देखील कब्जा मिळवला पप्पू तोडकर. मात्र हळूहळू. तर इथे तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. या सिटी सिक्सर हा षटकार आहे.
पंचांचा बॉल हातातच आहे आणि सीमारेषेला स्पर्श झालेला आहे क्षेत्ररक्षकाचा. मॅच पुढे सुरू राहील. अत्यंत दमदार मॅच, तुल्यबळ प्रतिस्पर्धी तुंबळ युद्ध मैदानामध्ये आपण बघतोय. डॉक्टर यशवंतराव कुलकर्णी साहेबांचा वाढदिवस आपण साजरा करतोय. एक अतिशय कर्तृत्ववान व्यक्तिमत्व म्हणजेच डॉक्टर यशवंतराव कुलकर्णी साहेब. तिसऱ्या पंचांचा निर्णय अगदी क्लिअर आलेला आहे, त्यामुळे तिथे अजिबात नाही, कुणी येऊ शकत नाही. अंपायरचा निर्णय क्लिअर आहे. अंपायरचा निर्णय क्लिअर आहे. पब्लिकचं नाही ऐकलं जात कधीच, पब्लिकचं ऐकलं जात नाही कधीच क्रिकेटमध्ये. फक्त तिसरे पंच फार तर खेळाडू. त्यामुळे नियम महत्वाचे, नियमा बरोबर चाला. नियम तोडायचं काही काम नाहीये. डॉक्टर यशवंतराव कुलकर्णी साहेबांचा वाढदिवस आहे. खर तर साहेबांचं कर्तृत्व एवढं मोठं, हिमालयासारखं कर्तृत्व साहेबांनी आपल्या क्षेत्रामध्ये केलेलं आहे. त्यामुळेच महाराष्ट्र शासनाच्या स्टाफिंग पॅटर्न समितीमध्ये साहेबांची नेमणूक झालेली होती. ऊस दर निश्चिती समितीमध्ये देखील साहेबांनी काम केलेलं आहे. थिंक टँक समिती, साखर उद्योग जर डेव्हलप करायचा असेल तर त्याची या समितीवरती देखील साहेबांनी काम केलेलं आहे. डेटाबेस समितीवरती काम केले. साखर कारखानदारीतील बेस्ट प्रॅक्टिसेस समितीवरती देखील साहेबांचं योगदान आहे. तर महाराष्ट्र शासनाच्या या समित्यांवरती साहेबांनी साखर उद्योगाचे धोरण ठरवण्याचं काम केलेलं आहे. आणि असे एक अभ्यासू व्यक्तिमत्व आपल्या कारखान्याला लाभलेलं आहे. आणि त्यामुळेच पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा नावलौकिक संपूर्ण देशभरामध्ये होताना आपण पाहतोय. महाराष्ट्र राज्य मॅनेजिंग डायरेक्टर असोसिएशन समितीवरती त्यांनी उपाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. को जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियामध्ये बोर्ड ऑफ गव्हर्नन्स म्हणून त्यांनी सेवा केलेली आहे. डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनचे ते काउन्सिल मेंबर आहेत. भारतीय शुगर पुणेचे ते काउन्सिल मेंबर आहेत. श्रीदत्त ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था नाटोलीचे ते चेअरमन आहेत. श्रीदत्त दूध उत्पादक संस्था नाटोलीचे ते चेअरमन आहेत. ओ हो, सुंदर फटका पप्पू तोडकर. इथे मिळत आहे 4. पॅकेज ड्रिंकिंग वॉटर प्रोजेक्टचे संस्थापक आहेत आणि यशोवृक्ष ॲग्रो अँड अलाइड इंडस्ट्री शिराळाचे ते संस्थापक डायरेक्टर आहेत. हिमालयाचं कर्तृत्व उंची लाभलेले आदरणीय MD अर्थातच डॉक्टर यशवंतराव कुलकर्णी साहेबांचा वाढदिवस आज आपण साजरा करतोय. आपल्या सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे. इथेच यशा उद्ध्वस्त होत आहेत. यस, तिसऱ्या पंचांकडे निर्णय. फलंदाजांचा या ठिकाणी मला वाटतं DRS कॉल असावा, त्यामुळे तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवण्याचा निर्णय झालेला आहे. तिसऱ्या पंचांचा योग्य निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. तर प्रेक्षकांना विनंती, सीमारेषेच्या थोडंसं मागे थांबा. आपण पाय आपले सीमारेषेच्या आतमध्ये येऊ देऊ नका. आपल्या 23 वर्षापासून साखर उद्योगामध्ये आदरणीय डॉक्टर यशवंतराव कुलकर्णी साहेब योगदान देत आहेत. त्यामध्ये कोल्हापूर मोटार ट्रान्सपोर्ट लिमिटेड कोल्हापूर. फलंदाज बाद आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. फलंदाज बाद. धक्का बसेल इथे अप्पासाहेब खुळे 11 शिरूर संघाला. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये संपलेला आहे. 2 षटकांचा खेळ संपला. 28 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये बापूसाहेब खुळे 11, अप्पासाहेब खुळे 11 शिरूर. आपण चर्चा करत होतो आपले सर्वांचे लाडके, आपले सर्वांचे अत्यंत प्रिय MD मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर यशवंतराव कुलकर्णी साहेब. कोल्हापूर मोटार ट्रान्सपोर्ट लिमिटेड कोल्हापूर, विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखाना लिमिटेड, यशवंतनगर गोदावरी शुगर मिल्स लिमिटेडचे चीफ अकाउंटंट म्हणून 9 वर्ष सेवा. सांगोला तालुका सहकारी साखर कारखाना लिमिटेड वाकी कार्यकारी संचालक MD म्हणून 7 वर्ष सेवा.
पांडुरंग सहकारी साखर कारखान्यामध्ये 1 एप्रिल 2014 पासून मागचे 1 तपावरून 12 वर्षाहून अधिक काळ कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आणि संपूर्ण श्रीपूर वासियांच्या हृदयामध्ये हृदय सिंहासनावरती आरूढ असलेले साहेब म्हणजेच डॉक्टर यशवंतराव कुलकर्णी साहेब. भारतीय शुगरचा राज्य पातळीवरचा बेस्ट कार्यकारी संचालक पुरस्कार, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा बेस्ट कार्यकारी संचालक पुरस्कार, दैनिक नवभारत ग्रुपचा बेस्ट कार्यकारी संचालक पुरस्कार, तर भारतीय शुगरचा देश पातळीवरचा बेस्ट कार्यकारी संचालक पुरस्कार अशा पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. तर इंदिरा गांधी युनिटी अवॉर्ड सहकारी आणि सामाजिक कार्याबद्दल 28 धावा फलकावरती आहेत. तिसरं षटक सुरू होणार आहे. फलकावरती अजून 4 षटक 24 चेंडू आणि विजयासाठी 37 धावांची गरज आहे. 24 चेंडू 37 धावा. तिसऱ्या षटकाची सुरुवात. हवेमध्ये चेंडू, फलंदाज पप्पू तोडकर बाद. बिग विकेट, बड़ी मछली जाल में. धावून येतोय पुन्हा एकदा आपल्या संघाच्या मदतीला. मागच्या सामन्यामध्ये कृष्णाची गोलंदाजी अशीच बहरलेली, जिथे त्यानं सामना फिरवला आणि पुन्हा एकदा कृष्णा गवळी धाराशिव तुळजापूरचा हा खेळाडू आज या मैदानामध्ये पुन्हा चमकतोय. पप्पू तोडकरचा मोठा अडथळा, मोठा अडसर त्यानं दूर केलेला आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. ओम माळी. मागच्या सामन्यामध्ये शेवटच्या षटकामध्ये विस्फोट घडवणारा ओम माळी या सामन्यामध्ये महत्वाच्या भूमिकेमध्ये असणार. निलेश इंगवले बरोबर ओम माळी. एका पाठोपाठ एक फलंदाज परतलेला. रणजित फराटे आज 4 धावा काढू शकला. कुणाल खोंड शून्यावरती परतला. पप्पू तोडकरने एका बाजूनं धावांचा झपाटा लावला होता. 4 चौकार 1 षटकार मारून पप्पू तोडकर परतला. तर निलेश इंगवले, ओम माळी दोघेही अजून शून्यावर आहेत. धाव फलकावरती 28 धावा, 23 चेंडू, 37 धावांचं लक्ष्य मोठं नाहीये, मात्र जो आवेग आहे, जो जोश आहे, जल्लोष आहे आचेगावच्या खेळाडूंचा, अर्थातच प्रणव माठचा, तो मात्र अत्यंत सुंदर आहे. जिगरबाज युवाचे सगळे व्हॉलंटियर, सगळे सभासद, सगळे सदस्य, कार्यकर्ते सगळ्यांनी इथे अतिथी कक्षासमोर या. यास रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, डावखुऱ्या फलंदाजाचा फसला. कृष्णा कवळी समोर ओम माळी. धाव फलक तिथेच आहे. 29, 28 धावा. जिगरबाज युवाचे सगळे कार्यकर्ते आपण अतिथी कक्षासमोर या. याबरोबरच पुन्हा एकदा शफल एज स्क्वेअर लेगला खेळायचा प्रयत्न या ठिकाणी फसतोय. निर्धाव चेंडू असणारे लागोपाठचे 3 चेंडू इथे डॉट येत आहेत. फलंदाज बाद आहे नाही ना? डाव्या एष्टीच्या बाहेरचा नियम आता आलेला आहे. आपण तो या स्पर्धेमध्ये अंमलात आणतोय. तुम्ही बघा, प्रत्येक नियम कधी येतो, ज्यावेळेस असं काहीतरी घडतं की क्रिकेट थोडासा वेगळ्या दिशेला जातोय. पूर्वी फलंदाज त्यांच्या स्टान्स वरूनच खेळायचे, ते अजिबात पाय जास्त हलवायचे नाहीत. आता फलंदाज पुढे घुसायला लागले, ऑफ स्टंप वरती यायला लागले, मग बॅट्समन रिच टू दी बॉल आणला. पण तरी देखील गोलंदाजांच्या समोर प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला लागले की बॉल टाकायचंय कुठे. त्यामुळे आयसीसीने यावर्षी पुन्हा एकदा नवीन नियम बदललेला आहे की डाव्या एष्टीच्या बाहेरचा प्रत्येक बॉल वाईड नाहीये, तर आता 1 फुटाची मर्यादा आहे. डाव्या एष्टीच्या बाहेर 1 फुटापेक्षा जास्त लांब असेल चेंडू तरच वाईड आहे, अन्यथा वाईड नाहीये. फलकावरती धावा आहेत 29. कृष्णा गवळी काय गोलंदाज आहे. ओहो हो, इथे मोठा बाउन्सर आहे, वाईड आहे. 1 अतिरिक्त धाव इथे प्राप्त होणार आहे. पंचांच्या निर्णयावरती आक्षेप घेऊ नका. तिसऱ्या पंचांकडे या. 1 रेफरल प्रत्येक संघाला आहे. प्रत्येक संघाला 1 रेफरल आहे, त्यामुळे खेळाडूवरती ठेवा खेळाडूंनी. 30 धावा धाव फलकावरती आहे. तर तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलेला आहे. नाहीये? यस, नाहीये. 1 रेफरल आहे, पुन्हा रेफरल मिळणार नाही. आणि संघ नायकानेच रेफरल कॉल करा, इतर कुणी रेफरल कॉल साठी येऊ नका. खेळाची प्रतिष्ठा महत्वाची आहे, खेळ मोठा आहे. यस, अप्परकट निलेश इंगवलेचा दिमागदार षटकार.
दुसरा अप्पासाहेब खुळे शिरूर संघ देखील तेवढाच बलाढ्य आहे. मजा येणाऱ्या मॅच मध्ये पुढे जाताना 36 धावा फलकावरती येतात. कृष्णा गवळी धावा रोखण्याचा आटोकाट प्रयत्न करताना यश देखील त्याला मिळालं. पुन्हा एकदा कृष्णा समोर निलेश. लेंथ बॉल कव्हर्स मध्ये पायचा फटका छानदार आहे. 4 रन इथे मिळतील. अलॉंग दी कार्पेट जमिनीला घासत जाईल 4 धावांसाठी. बारा धावा येतील कृष्णा गवळीच्या षटकामध्ये. फिनिश नाही झालं व्यवस्थित. सुरुवात चांगली केली होती कृष्णानं. फलकावरती धावा आहे 40. तर विजयासाठी 3 षटक 18 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. 18 चेंडू 25 धावा. 3 फलंदाज गमावलेले आहेत. रणजित फराटे, कुणाल खोंड, पप्पू तोडकर बाद आहेत. निलेश शिंगवले, ओम माळी, शुभम शेळके सारखा प्रतिथयश फलंदाज अजूनही मैदानामध्ये येणार आहे. एक जबरदस्त स्पर्धा आपण पाहतो. आपण चर्चा करत होतो ती म्हणजे ज्यांचा वाढदिवस आपण साजरा करतोय आदर्श MD डॉक्टर यशवंतराव कुलकर्णी साहेब यांना मिळालेले पुरस्कार. इंदिरा गांधी युनिटी अवॉर्ड हा सामाजिक कार्याबद्दल राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळालाय. तर कृषी आणि औद्योगिक सुधारणा कार्याबद्दल राष्ट्रीय निर्माण रत्न अवॉर्ड या राष्ट्रीय पुरस्कारानं त्यांचा सन्मान झालेला आहे. दैनिक लोकमतचा 2016चा आयकॉन ऑफ सोलापूर, दैनिक भास्कर भूषणचा 2015चा स्टार आयकॉन आणि दैनिक दिव्य मराठीचा 2019चा द इमेन्स अवॉर्ड या पुरस्कारानं साहेबांचा गौरव झालेला आहे. त्यांच्या अफाट कार्यकर्तृत्वाचा गौरव आहे. झेप अशी घ्या की पक्षांना प्रश्न पडावा, ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा, कर्तृत्वाच्या अग्निबाणानं ध्येयाचं गगन भेदून यशाचा लख प्रकाश चोहीकडे पसरवाल. आमच्या सर्वांच्या वतीनं युवा नेते राजरत्न बापू नाईक नवरे मित्र परिवाराच्या वतीनं, जिगरबाज युवाच्या वतीनं आदरणीय डॉक्टर यशवंतराव कुलकर्णी साहेबांना वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा. एक धाव इथे प्राप्त होणार आहे. फलकावरती 41. तर आकाश चव्हाण गोलंदाजी मार्कवर. एक धिप्पाड गोलंदाज, अभूतपूर्व कौशल्य संपादन करणारा हा खेळाडू, तर तेवढीच प्रतिभा त्याच्याकडे असलेला खेळाडू आकाश चव्हाण गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू डॉट होता, त्यावर दुसऱ्या चेंडूवरती एक धाव ओम माळी घेतोय. तर फलंदाजीसाठी आता निलेश शिंगवले. अत्यंत दमदार फायनल, रोमांच शिगेला पोहोचवणारी ही लढत आपल्या समोर आहे. यस, अक्रॉस द बॅट खेळायचं होतं मात्र लिफ्ट करू शकलेला नाही निलेश. क्षेत्ररक्षक दूरवरून येणाऱ्या चेंडूपर्यंत एकच धाव प्राप्त होऊ शकते. दिग्गज खेळाडू दोन्ही संघांमध्ये आहे. कृष्णा गवळी समोरून येत असताना धाव घेण्याचं धारिष्ट कधीच कोणत्या फलंदाजामध्ये होणार नाही. एका धावेबरोबर फलकावरती धावा 42. 42. लॉस ऑफ 3. आप्पासाहेब खुळे 11 शिरूर. शेवटचे 15 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि 15 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. ओम माळी ऑन स्ट्राईक. वाह, फटका चांगला आहे मात्र क्षेत्ररक्षक समोर आहे, जेल होईल. सुंदर कॅच आणि याबरोबर अजून एक विस्फोट घडून आणतोय आकाश चव्हाण. धक्का क्रमांक 4. काय कमालीची मॅच आहे. प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणारी, काळजाचा ठाव घेणारी मॅच आहे. कोणीच अंदाज लावू शकणार नाही या मॅच मध्ये पुढे काय घडणार आहे. फायनल मॅच, ग्रँड फिनाली. दमदार खेळाडूंमधला हा एक रणझुंजार संघर्ष आपल्याला बघायला मिळतोय. तर आकाश चव्हाण गोलंदाजी मार्कवर. नवीन फलंदाज शुभम शेळके दाखल होईल. तर नॉन स्ट्राईक एंडला निलेश शिंगवले. शिरूर तालुक्यातील हे बिनीचे शिलेदार, बेस्ट फिनिशर म्हणून ओळख आहे दोघांनाही. आज पुन्हा एकदा आपलं कर्तृत्व सिद्ध करण्याची जबाबदारी आहे. क्रिकेट असा खेळ आहे की कधी तुम्हाला अंतराळात घेऊन जातो आणि कधी जमिनीवर आणून सोडतो हे समजत नाही. आकाश चव्हाण देखील तितकाच दिग्गज खेळाडू. यस, सुंदर बॉल, शॉर्ट ऑफ लेन टाकला इथे. उजव्या बाहेरचा चेंडू मिड विकेटला खेळायचा प्रयत्न फसला. एक निर्धाव चेंडू. या षटकामध्ये आपण पाहिले फक्त 2 धावा. काय गोलंदाजी केली आकाश चव्हाणनं. या अगोदर पहिलं षटक आकाश चव्हाणचं आलं होतं, तिथे 10 धावा खर्च केल्या होत्या. आकाशने एक फलंदाज बाद करण्यात यश आलं होतं.
या षटकामध्ये अधिक तिखट, अधिक प्रभावी, अधिक दाहक आकाश आपल्याला बघायला मिळतोय. खाली राहिला चेंडू, वाईड आहे, एक अतिरिक्त धाव मिळेल. तर रेफरल साठी यायचं असेल तर लवकर या, 10 सेकंदाच्या आत. मला वाटतंय तो निर्णय मागे घेतलेला आहे, रेफरल येणार नाहीये. व्हाईट बॉल, एक अतिरिक्त धाव, फलकावरती धावा 43. काय गोलंदाजी आकाशनं या मॅच मध्ये केलेली आहे. म्हणजे जेवढी परिस्थिती कठीण असेल ना तेवढा चांगला खेळ हे खेळाडू करतात. जितका प्रेशर जास्त असेल ना त्या प्रेशर मध्ये ओ हो 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 फसलेला बॉल, शुभम शेळकेचा अत्यंत सुंदर पंच, पॉवरफुल षटकार. वरून संपूर्ण जगभर थेट प्रसारित केली जात आहे. संतोष नाणेकर, साहिल चव्हाण आणि त्यांची सगळी कॅमेरामॅन टीम या स्पर्धेसाठी मेहनत घेत आहेत. तर YouTube वरून जवळपास 1,30,000 प्रेक्षकांपेक्षा जास्त प्रेक्षकांनी आपल्या स्पर्धेचा आस्वाद घेतलेला आहे. 1,30,000 प्रेक्षकांच्या पेक्षा जास्त प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत YouTube वरून. या स्पर्धेची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर झालेले आहे, कारण आम्हाला मुंबई विभागातून फोन आलेले आहेत, मराठवाड्यातून फोन आलेले आहेत, कोकणातून फोन आलेले आहेत. निश्चित या सगळ्या विभागातून या स्पर्धेचा आस्वाद घेत जातोय की आम्ही देखील मॅच बघतोय. खूप छान टुर्नामेंट आहे, आयोजकांचं देखील कौतुक केलेलं आहे. आणि डॉक्टर यशवंतराव कुलकर्णी साहेबांबद्दल देखील लोक माहिती घेत आहेत. कोण आहे हे व्यक्तिमत्व, हे स्पर्धेचं यश आहे. साहेबांचा वाढदिवस, त्यांचं जेवढं कार्य महान आहे, मोठं कर्तृत्व मोठं आहे, ही स्पर्धा देखील तेवढीच मोठी होताना आपण बघतोय. उजव्या हातानं ओव्हर द विकेट, ओ हो 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 बाहेरची कड आणि निलेश इंगवले बाद. कृष्णा पवार अकरा चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता असेल. कृष्णा पवार, 2 कृष्ण, माफ करा 49 धावा आहे धावफलकावर, 16 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. दीपक स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी या ठिकाणी क्रीडाप्रेमी व्यक्तिमत्व श्रीपूर शहरातील, ज्यांचे चिरंजीव गेले 5 दिवस आमच्या शेजारी बसून लेखणी सम्राट म्हणून काम करतायत गुणलेखनाचं, नितीन मिस्कर सरांचे पिताश्री आबासाहेब मिस्कर, प्रसिद्ध व्हॉलीबॉलपटू यांचं आगमन झालेलं आहे. लागोपाठच्या 3 विकेटसाठी 500 रुपये, षटकामध्ये 3 विकेट घेतल्यात तरी 500 रुपयाचं बक्षीस आहे. बादशाहभाई शेख यांच्याकडून हे बक्षीस असणार आहे. एका षटकामध्ये 3 घ्या तरी 500 देईल. त्यांनी सांगितले दुसरा चेंडू निर्धाव आलेला आहे, 10 चेंडू 16. या स्थितीमध्ये मॅच जबरदस्त सामना, काय मॅच आहे. खर तर न भूतो न भविष्यत हा सामना आपल्या समोर. प्रयत्नांची पराकाष्ठा, मिड विकेटला चेंडू, नो चान्स फॉर एनी फिल्डर. गॅप आहे तिथे, दीपकच्या बॅट मधून इथे दिवा पेटवलेला आहे. 4 रन. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना कभी ना करता है. मन का विश्वास, रगों में साहस भरता है. आखिर उसकी कोशिश बेकार नहीं जाती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती.
लेग स्टंप वरती टाकलेला चेंडू, भरकटलेला चेंडूचा खरपूस समाचार दीपक कडून. काळ्या अंधारातला दैवी प्रकाश दीपक. आपल्या गुरूंप्रती आदर व्यक्त करण्यासाठी राजरत्न बापू नाईक नवरे स्पर्धेचं आयोजन करतायत. आज योगायोगाचा दिवस आहे, गुरु पौर्णिमा आहे आणि डॉक्टर यशवंतराव कुलकर्णी साहेबांसाठी ही एक भेट आहे असं आपण म्हणू शकतो. वाढदिवसाच्या निमित्तानं भेट, गुरु पौर्णिमेच्या निमित्तानं भेट. अतिशय सुंदर आयोजन. सुपंत चषक 2025. फलकावरती धावांची नोंद होते. 59. 6 धावांची आवश्यकता. ओ हो 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 दीपक, सुंदर फटका, लाजवाब फटका. टायमिंग बेमिसाल होतं, मात्र क्षेत्ररक्षक कव्हर वरून येतोय. 1 धाव प्राप्त होणार आहे. फलकावरती धावांची नोंद होते 60. डॉक्टर ऋषी खरात सरांचं आगमन, आपलं मनपूर्वक स्वागत. 5 धावा विजयासाठी दूर. अप्पासाहेब खुळे 11 शिरूर. षटकार मारून सामना जिंकला तरी 500. आणि इथे उंच फटका, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचेल. यस, ओ हो हो, ड्रॉप द कॅच. जेल सोडला नाही तर मॅच सोडलेली आहे असं म्हणावं लागेल. शुभम शेळकेला जीवदान. आणि शुभम शेळकेचा कॅच सोडणं म्हणजे स्वतःच्या सिगारेटनी स्वतःची चिता पेटवण्यासारखं आहे. इथे बघायचंय धावा 62. 3 धावांची गरज आहे. 6 चेंडू 3 धावा. सामना संपलेला नाहीये. सचिन तेंडुलकरनं टाकलेलं षटक दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 8वा. सचिन तेंडुलकरनं पाकिस्तान विरुद्ध षटक टाकलेलं 8वा. झिम्बाब्वे विरुद्ध अजय जडेजानं टाकलेलं षटक 8वा. हेनरी ओलोंगानं भारताविरुद्ध टाकलेलं षटक 8वा. बक्षीस वितरणाच्या सोहळ्यासाठी सर्वांनी स्टेजच्या समोर यायचंय अशी विनंती आहे. यस, निर्धाव चेंडू. पहिला बॉल डॉट. मॅन आहे, गोलंदाज आहे, संघनायक. काय नाव त्यांचं? सचिन. सचिन कॅप्टन आहे. टॉसला सचिन आला होता या मॅच साठी आणि सचिनकडे शेवटचा चेंडू आहे. डेथ ओव्हर मध्ये या अगोदर सचिन अशी मॅच जिंकून दिलेली आहे. इथे शुभम होईल बाद. मॅच मध्ये पुन्हा ट्विस्ट आहे. माघार घ्यायला तयार नाही याचे गावकर. लढणारा संघ आहे, झुंजणारा संघ आहे, संघर्षाची अनुभूती देणारा संघ आहे. संघर्षातून नव्याचा जन्म होत असतो. एक नवा विजेता या धगधगत्या संघर्षातून प्राप्त होणार आहे. 4 चेंडू 3 धावा. 4 चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे. काय पाहिजे? बेल्स. इथे फलंदाज बाद होईल तर शुभम शेळके देखील बाद होतोय. एकूण फलंदाज बाद झाले 6 गडी बाद. फलकावरती धावा आहेत 62. 4 चेंडू 3 धावांची आवश्यकता. सामना जिंकण्यासाठी सचिन संघनायक मैदानामध्ये. नेता असाच असावा, कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट, पुढे येऊन नेतृत्व करणारा नेता. नवीन फलंदाज मैदानामध्ये दीपक बरोबरीनं दाखल होतोय. डाव्या हाताचा छोटा खेळाडू. एक जण इकडे या शिरूरकर. संकेत. नवीन फलंदाज संकेत. संकेत विजयाचे संकेत देईल का? तर सचिन इथे निर्धार पक्का केलेला है। खम ठोक ठेल लेता है जब नर पर्वत के जाते पाँव उखड़, मानव जब जोर लगाता है पत्थर पानी बन जाता है। सचिन क्षेत्ररक्षणामध्ये बदल करायचा आहे सचिनला। स्क्वेअर लेगचा खेळाडू मिड विकेट कडे पाठवलाय, लॉंग ऑन सीमारेषेवरती तयार आहे। बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा खेळाडू स्क्वेअर लेग कडे आणलाय। हलकासा बदल डाव्या हाताच्या फलंदाजासाठी सचिन। यस सुंदर असा फ्लिक फटका, एक धाव तिथे प्राप्त होते आणि थ्रो येईल तोपर्यंत एक धाव विजयासाठी 2 धावांची गरज आहे। 3 चेंडू 2 धावा। तालीमें नहीं दी जाती परिंदों को उड़ानों की, वो खुद ही तय करते हैं मंजिल आसमानों की, रखते हैं जो हौसला आसमान को छूने का, परवाह नहीं करते वो जमीन पर गिर जाने की।
मॅच अत्यंत सुंदर आहे. फायनलचा सामना, काळजाचा ठोका चुकवणारा सामना, रोमांच शिगेला पोहोचवणारा सामना, रोमांच, थरार, पदलालित्य, संघर्ष, नाट्य, तुंबळ युद्ध, आनंदाच्या लाटा, पराभवाची ओहोटी, अभेद्य फळी भेदणारी हो रचना, सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिरवणारा आखाडा, डॉक्टर यशवंतराव कुलकर्णी साहेबांचा वाढदिवस आणि सुपंत चषक 2025 5व्या पर्वातला हा एक सुंदर सोहळा. दोन धावांची गरज आहे. चेंडू अडवलाय, थ्रो मात्र होत नाहीये. 2 चेंडू 2 धावा. व्हॉट अ मॅच. मॅच आवडली असेल तर टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. सुपंत चषक मधली अंतिम मॅच. गाव वाईज विभागातून आलेला आचेगाव क्षेत्ररक्षक खेळाडू मागे जा. 2 मिनिटं थांबेल मॅच, कारण मॅच क्रुशियल आहे. सीमारेषेच्या आतमध्ये प्रेक्षक आहेत. चला बरं 1 फूट मागे जा सगळ्यांनी. 1 फूट मागे जा क्षेत्ररक्षक प्रेक्षकांनी. सागर माने 5 वर्ष ग्राउंड मध्ये येतोय त्यामुळे मलाही नाव माहित झाले. चला मागे. शेवटचा 2 चेंडू 2 धावा. सचिन समोर दीपक. ओहो हो, चेंडू लागतोय लेवल मध्ये. ते मॅच शेवटचा चेंडू, 1 धावेची गरज आहे. वंडरफुल मॅच, आकर्षक सामना, शेवटचा चेंडू. आता प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू आहे. कोणी म्हणेल की आचेगाव जिंकेल, कोणी म्हणेल शिरूर जिंकेल. जिंकणार कोण आहे? बोला, कोणाला वाटतंय आचेगाव जिंकेल? आवाज द्या बरं जरा. आचेगाव जिंकेल असं कोणाला वाटेल त्यांनी जोरात आवाज द्या. शिरूर साठी कोण आवाज देईल? शिरूर साठी आवाज. शेवटचा चेंडू, 1 धावेची गरज आहे. आचेगाव संघाला जिंकणं आता इथे कठीण आहे. सामना लेवल मध्ये आलेला आहे. मात्र सामना टाय झाला तर सुपर ओव्हर होईल. मॅच टाय होत असेल तर सुपर ओव्हर. शेवटचा चेंडू, पुन्हा एकदा रोखलेले श्वास आणि वाढलेल्या उत्कंठा. सुपंत चषक 2025 संघनायक सचिन साठी एकदा टाळ्या वाजवा. ओहो हो, याच बरोबर या विजयावरती शिक्कामोर्तब. अप्पासाहेब कुळे 11 शिरूर सुपंत चषक 2025 चा विजेता. विजेत्या संघांना ट्रॉफी आणि बक्षीस, त्याचबरोबर हिरो होंडा शाईन गाडी मालकांना या ठिकाणी प्रेझेंट केली जाणार आहे. युनिकॉर्न. सर्व प्रेक्षकांना विनंती, आपण सर्वांनी समोर यायचं आहे. कृपया आलेल्या प्रेक्षकांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. सर्व प्रेक्षकांना नम्रतेची विनंती, आपण सर्वांनी या ठिकाणी समोर येऊन थांबायचं आहे. एक 10 मिनिटांमध्ये आपण या बक्षीस वितरणाच्या समारंभाला सुरुवात करतोय. आदरणीय सर. हो सर. संघमालक राजरत्न नाईक नवरे, आपण बक्षीस वितरणाचा